राम राम मंडळी, कसं आहे? बरं आहे का? मग आज एक मी नवीन व्हिडिओ आणि घेऊन आलोय. ते आहे आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचं. तर कोल्हापूर हे नाव कसं पडलं असेल? आपण वेगवेगळे व्हिडिओ बघितले असतील, काहींनी व्हिडिओ बनवले पण असतील, त्यात तुम्हाला ऐकायला पण भेटलं असेल. पण जरासा हा माझा विषय पण थोडासा वेगळाच आहे. तर त्यामध्ये पण त्यांनी सांगितलेलं आहे, पण त्याच्यापेक्षा थोडं फार वेगळं माझं आहे. तर ते तुम्ही आता ऐकाच मी काय सांगतोय. तर कोल्हापूर हे शहराचं नाव प्राचीन काळातील कोल्हागिरी किंवा कोल्हापूर, कोल्हापूर नव्हे कोल्हापूर, यामुळं या नावावरून कोल्हापूर असं नाव पाडण्यात आलं. तर आता इथं तुम्हाला ज्याचा अर्थ असा जाणून घ्यायचा की तो हाय खोरी असा होतो. मग आता खोरी म्हणजे तुम्हाला माहीतच असेल. तर या शहराचा उल्लेख पूर्वी, बरं का, पूर्वी कुंतल म्हणजे इसवी सन दुसऱ्याच्या सुमारास असाही आपल्याला तिथं आढळून येतोय. आणि हे आहे सगळं मी सांगत ना, तर हे आख्यायिका सांगते आणि शासकीय गॅझेटियर्स यानुसार हे नाव पाडण्यात आलेलं आहे. तसेच तिथं तुम्हाला माहीतच असेल की महालक्ष्मी मंदिर जे स्थान आहे ते असल्यामुळं करवीर म्हणूनही तिथे प्रसिद्ध ठिकाण म्हणून मानलं जातं. तर हिंदू इतिहासातील बघा यातील आख्यायिका काय सांगते. हिंदू इतिहासातील एका राक्षस कोल्हासुराच्या नावावरून हे कोल्हापूर नाव पाडण्यात आलं. आणि त्यामध्ये पौराणिक कथा सुद्धा सांगत्या. मग ती पौराणिक कथा काय आहे? तर लोकांना त्रास दिल्याबद्दल देवांनी त्याच्या मुलांना मारल्यानंतर, म्हणजे कोल्हासूर या राक्षसानं तपस्वीपणाचा त्याग केला आणि त्यानं महालक्ष्मीला प्रार्थना केली आणि तिला 100 वर्षासाठी हा परिसर त्यांच्याकडे सोडण्याची विनंती केली असं आख्यायिका सांगते. मग त्या काळामध्ये त्यांनी असंख्य गुन्हे जे केले होते आणि जोपर्यंत 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देवी परत आली आणि त्याच्या पापासाठी त्याला मारलं गेलं. आणि कोल्हासुराची शेवटची इच्छा होती, पण ती काय होती की त्या जागेचं नाव त्याच्या नावावर ठेवावं. आणि ती विनंती सुद्धा देवांनी मान्य केली. म्हणून त्या भागाचं नाव, त्या शहराला नाव कोल्हापूर ठेवण्यात आलं. आणि कोल्हा हा जो शब्द आहे तो कोल्हासूरचे एक प्रतिनिधित्व ठरवतो. आणि पूर हा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ तुम्हाला माहीतच आहे, शहर असा होत जातो. म्हणून 8 ते 12 दशकापर्यंत त्या प्रदेशावर राज्य करणाऱ्या शिलाहार राजाच्या शिलालेखावर या भागांचा म्हणजेच उल्लेख क्षुल्लकपूर, बघा क्षुल्लकपूर जैन भिक्षूंचा पहिला टप्पा असणार आणि कालापुरी असा आहे असं सांगण्यात येतंय. जे सुंदर कोरीव काम असलेले मंदिर असलेले हे शहर मानलं जातं. हे ऐतिहासिक माहिती शिलाहार
त्या काळातील प्राचीन जैन मठ आणि अंबाबाई मंदिराजवळील मंदिरामध्ये जतन केलेली आहे. मग कोल्हापूर हे दक्षिण महाराष्ट्रातलं सर्वात महत्त्वाचं शहरांपैकी एक ठिकाण आहे आणि शतकानुशतके ऐतिहासिक, धार्मिक, सांस्कृतिक अशा विविध उपक्रमांचे केंद्र राहिलेलं आहे मानलं जातं. हे शहर त्याच्या अद्वितीय खाद्य संस्कृतीसाठी सुद्धा एक प्रसिद्ध शहर मानलं जातं. त्यानुसार त्याच्या खास कोल्हापुरी पाककृतीसाठी सुद्धा समावेश होतोय. हे शहर पश्चिम महाराष्ट्राच्या भागात वसलेलं आणि बहुतेकदा दक्षिण काशी किंवा महातीर्थ म्हणून ओळखलं जातंय. याला समृद्ध इतिहास आहे असं यात सांगण्यात आलंय आणि ज्यामुळे त्याला कोल्हादिगिरी पट्टणम आणि कोल्हापूर अशी अनेक नावं याला मिळत गेली, ज्याचा अर्थ खोरे असा होतो. मग हे शहर महाराष्ट्र दक्षिणच्या भागात पंचगंगा नदीच्या काठावर वसलेलं एक अत्यंत प्रसिद्ध ऐतिहासिक ठिकाण आहे. ते तुम्ही बघतच असाल. मग त्यामध्ये सुद्धा हे कसं शहर आहे ते तुम्हाला चांगलंच माहीत आहे. म्हणून माझ्या व्हिडिओला जाता जाता लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.